सत्य कहाणी सांगितली, मला तू लात मारली आणि मग ती माझ्या घरी राहू नको, आता चाहतात निघून जा. बरोबर आहे, घर तिथे ना, ती तुम्हाला बोलणारच आहे. पण ज्या वेळेस मी माझ्या घरून निघालो, आज 3रा दिवस निघाला, पोटात माझ्या अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही, चालताना मला सारख्या चक्र येतात. पण नाही, माझी ताई इतकी कठोर नाही हो. 2 घास मला जेवायला नक्कीच दे ताई. अगं ताई, अजून गेला तुम्ही जातो का ताई? अरे माणसाच्या दारामध्ये जर कधी कुत्रा आला ना, माणसाने त्या कुत्र्याला आहार सांगितल्यानंतर दरवाजा सोडून निघून जातो. एवढा कुत्र्याच्या पेक्षा निपत्त रे तू. काय आहे ना माझ्याकडे शिल्लक तुझा आता? ताई, तुला जे बोलायचं वाटतेच ते बोल ग. जेवढं माझं तेवढं मला मार्ग पडता येईल. आज 3 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचं कण नाही ग. मी तुझ्या पाया पडतो, फक्त मला 2 घास जेवायला दे ग ताई. मग जिकडे माझा देश असेल तिकडे मी निघून जाईल, पुन्हा मी तुझ्या दारी नाही येणार ग. बरोबर. 3 दिवसापासून पायी प्रवास करतो, चालताना चक्र येतं, तुला जमिनीचा कडा दिसत नाही. तुला भूक लागली आहे ना? हो ताई. अरे वेड्या, बहिणी मी तुझी, आणि तुला बहिणीच्या घरी जेवण भेटणार नाही का? आजच्या टायमाला मी जर तुला जेवण दिलं नाही ना, अरे हे शेजारी पाजारी लोक मला नावं ठेवतील रे. आता घरामध्ये जाते आणि तुला गरम गरम स्वयंपाक जेवायला घेऊन येते. चालेल ताई. ताई, लवकर चल, लवकर ये ग. जोपर्यंत वाटल्यावरच मी आतमध्ये येऊ नको. नाही. आता जेवण आत. होय, जा जा. बघितलं ना श्यामी, माझ्या ताईला माझी नक्की दया आली. ती मला जेवण घ्यायला गेली. 2 घास जेवण करतो, जिकडे माझा देश असेल तिकडे निघून जातो. अरे ताई, अगं दे दे. हे काय ग? हा जेवणाचा ताट तू माझ्यासाठी आणला ना? तुझ्या करताना जेवण आणलं मी. मग मी हात पुरं केला, तू ताट माघार का घेतलं? ताट मागे का घेतलं असं? तुला कल्पना आहे विजय? इथलं ताट आहे माझ्या हातामध्ये, पण मी माझ्या मनाला तुझं म्हणते की चांदीचं ताट आहे, आणि या ताटाला तू हात लावतो. तुझी लायकी आहे का? तुझी पात्रता आहे? तुला जेवण पाहिजे ना? शेवटच्या बहिणीच्या हातचं जेवण देते मी. खाली मी 15ची झोळी कर. तुझ्या झोळीमध्ये तुला हे जेवण देते. 7 दिवसाचे शिळे तुकडे, पुऱ्या लागलेले पिक्चर, मांजर मुतलेली कडी तुझ्या पदरात टाकते. पहिली दिली शेल भाका त्याला खूप मोठं जपलं ग तू. अगं मी तुला जेवायला मागितले, काय पैसे मागितले, काही तुझी इस्टेट मागितले, तुला जेवायला मागितलं. 8 दिवसाचे से तुकडे, त्यात मांजर मुतलेली कडी,
एखाद्या मोठ्या प्राण्याला टाकलं ते तर खाऊ शकत नाही. मी तर माणूस आहे हो. चला ठीक आहे. ताई, अगं ताई, आता गेला का नाही? जेवण मिळालं ना तुला? आता काय राहिलं माझ्याकडे तुझं शिल्लक? गेला नाही अजून तू? जातो का ताई? तुझ्या घरचं मी जेवण जेवलोय ना. हा, खूप पोट भरलं का माझं. आणि मग तर आता मला एक वेळा शेवटचं पाणी पाहिजे. पाणी पाहिजे. हो चालणार मी तुला. हो. बरोबर आहे. 3 दिवसापासून पायी प्रवास करतो ना. एक मागून आला असल्यामुळे तुझा घासा कोरडा झाला असेल आहे ना. हो. पाणी पाहिजे तुला. आई आता घरामध्ये जाते. थंडगार पाणी मी जारी भरून तोपर्यंत वाट्यावर राहील. आत्ता पाणी घेऊन येते मी. वा पांडुरा गावा, अरे काय पाप केलंय मी? कुठल्या जन्माच्या पापाची फेड माझ्याकडनं करतो. ठीक आहे, देते पाहिजे. अगं दे दे. काय घेत आहे? अगं ते ग माझा कसा कोरडा झाला ग. अगं मला पाणी नाही मिळत तर माझा जीवन जाईल करताई. पाणीच पाहिजे ना तुला. अरे तुझ्या करतानाच पाणी आणलं मी. पण तुला माहितीये का, तिसरा गल्ला आहे माझ्या हातामध्ये. पण मी माझ्या